आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. खाली उतार, खाली उतार. तीन बोलायच्या आधी खाली उतार. 1 2 3 आप्पा जाऊ द्या, आप्पा जाऊ द्या. मी सांगतो तिला समजून. आप्पा थांबा, मी सांगतो तिला. ती थांबा तुम्ही, मी सांग. उतर ना. आता केले तेवढे नाटकं कमी होते का? त्या बघ संजीवनी, आप्पाच्या डोक्यात जाऊ नको. गाडी सगळं इथं जाळतील तुला. ह्या पाया पडतो, निदान आमच्या जीवाचा तरी विचार कर. आमचा जीव टाकलेला नको लावू. काय ते आपण नंतर बघू. तुझ्या पाया पडतो. चल उतर, चल चल. इथं उंबरे कोरीत उभं नाही राहायचं. आत निघायचं. निघ. संजीवनी शांत हो. आणि ही सगळी नाटक आहे ना, तुझ्या आई बापाच्या घरी करायची, इथं नाही. काय ना, कुठे होती? गेली होती आपली आबरू वेशीवर टांगायला. अप्पा मला गप. तोंडात एक शब्द काढायचा नाही. हा डोक्याचा भाग आहे का तुला? काय करायला गेली होती तू, माहिती तरी आहे का? ज्या भीक मागेकडे भीक मागायला गेली ना, तो आपला कॉम्पिटिटर आहे. ज्या कंपनीची तू मालकीण आहे त्या कंपनीचा कॉम्पिटिटर आहे तो. आमच्यातला विस्तव जात नाही आणि त्या भीक मागेकडे भीक मागायला जाते तू. मध्ये बोलली ना, जीवच कापून टाकेल. या घरची सून आहे, घराची बेआबरू होता कामा नये. लक्षात ठेव, यादच राहा. गप गुमानात आपल्या खोलीत जायचं. आणि अजून एक, तुझ्या आतापर्यंत सगळी नाटकं सहन केली आणि ह्या पुढे करीन असं जर वाटत असन तर ते होणार नाही. आलं लक्षात? संजीवनी चल, आज जाऊन बोलू आपण. चल. ए दीडशाने, तिला देवाने पाय दिलेत ना, जाईल ना तिची ती. तू कशाला शहाणपणा करते? आजपासून हिचे लाड बंद. निघ. आणि अजून एक, ही घरात लग्न होऊन आली आणि आपल्या घरात काही बदल झाले आणि अजून काही बदल होणार आहेत, हे माझ्या लक्षात येत नसल असं जर तुम्हाला वाटत असेल ना, तर लय मोठा गैरसमज आहे बरं का तुमचा. वेळीच थांबलं पाहिजे.
हिचे तर लाड बंद करायचेच करायचे, नाही तर मी तुमचे लाड करेन. आणि मी कसे लाड करतो माहिती ना? तुम्हाला काय वाटलं मला कळणार नाही? हा, सगळीकडे ना नीट लक्ष असतं माझं. तुम्हाला आणि यापुढे ना कामात अजिबात हलगर्जीपणा केलेला मला चालणार नाही, लक्षात ठेवा. ह्या ज्या काही फाईल्स आहेत ना त्या माझ्या टेबलवर आणून ठेवा, मी नीट चेक करतो आणि काय करायचं ते ठरवू मग आपण. नुसतं मान डोलवत राहता, काही कामं करत नाही. आणा इकडे, दाखवा जरा 1 मिनिट. निशांत, जा तुम्ही आतमध्ये, आलोच. अरे मला जरा तुझ्याशी बोलायचं होतं. हा, बोला ना. आज तुझी बायको माझ्या ऑफिसमध्ये इंटरव्ह्यू द्यायला आली होती. संजीवनी इंटरव्ह्यू आणि तुमच्याकडं? हो, संजीवनी आज माझ्या ऑफिसमध्ये इंटरव्ह्यू द्यायला आली होती आणि तुझे थोरले बंधू आप्पासाहेब आणि श्रीकांत दोघांनी माझ्या ऑफिसमध्ये येऊन गोंधळ घातलाय. संजीवनीला ओढत जबरदस्तीने घेऊन गेले. काय? हे बघ, मला फार वाईट वाटलंय. म्हणजे तुमच्या घरातील स्त्रियांना अशी वाईट वर्तणूक मिळत असेल असं मला वाटलंही नव्हतं. घरातील स्त्रियांना मान सन्मानाने वागवायला हवं. पण हे आप्पासाहेबांचं आजचं वागणं मला पटलेलं नाही. हे बघ, तुझ्या कुटुंबातील वैयक्तिक गोष्टींमध्ये मला पडायचं नाही आणि तसा माझा काही उद्देशही नाही. आज तू समोर दिसलास, तुला गोष्ट सांगावीशी वाटली म्हणून सांगितली, बाकी काय नाही. आता तू ठरवायचं काय करायचं ते. हे बघ, माझी काही चुकी झाली असल्यास मला माफ. येतो मी. तुझी काळजी घे आणि हो, संजीवनीची सुद्धा. काय चाललंय काय ह्या घरात? आता तुला काय झालं तणतणायला? मला एक सांगा, तुम्ही सगळे असं कसं करू शकता? कोणी काय केलंय? जसं तुम्हाला माहितच नाही काय झालंय. ए, आडावाडा कशाला करतोय? शांतपणे बोल मी ना. आरडाओरडा करतोय? तुम्हाला कळतंय का काय केलंय ते? अरे आम्हाला नाही कळत, तू तरी सांग ना काय झालं ते. दादासाहेब, तुम्हाला चांगलंच माहितीये मी कशाबद्दल बोलतो आणि काय बोलतोय ते. उगाच आव आणू नका. हे बघ, आम्हाला काहीच माहित नाही, शांतपणे बोल, ओरडू नकोस तू. तुम्ही संजीवनी सोबत असं कसं वागू शकता? तुम्ही जे काही केलंय खूप चुकीचं केलंय, पण तुम्ही असं केलं का? मी सांगतो. मी सांगतो. बोल. जे काही बोलत होता ते माझ्या समोर बोल. काय म्हणत होता? काय म्हणत होता? बोल. काय म्हणत होता? माझ्या समोर परत एकदा बोल. अहो अप्पा, तुम्ही संजीवनींचा असा सगळ्यांसमोर अपमान करायला नको होता. नाही म्हणजे त्यांच्या हातनं चूक झाली. त्यांनी SK ग्रुपमध्ये असं इंटरव्ह्यू द्यायला नको होता. अहो पण ती माझी बायको आहे, ह्या घरातली सून आहे. त्या बिचारीला काय माहिती की SK ग्रुपवाल्यांसोबत आपलं वाकडं आहे. त्यात तो SK ग्रुपवाला मला विचारत होता की येवलेकर आपल्या घरातल्या बायकांना अशी वागणूक देतं का? आता तो गावभर हेच सांगत फिरे. अहो अप्पा, तुम्ही एकदम
मला तरी फोन करायचा होता ना, मी समजवलं असतं त्यांना. हे असं सगळं करायची गरजच पडली नसती. चूक झाली माझी, मी असं करायला नव्हतं पाहिजे. चूक झाली. अहो आप्पा असं काय बोलताय, तुमची कशाची चूक झाली? आता चुकीला शिक्षा तर भेटायलाच पाहिजे ना. येड्या कळतं का तुला? काही काय बोलतो, उचलली जीभ लावली टाळूला. माहित नाही का आप्पा कसे ते? आप्पा हेच पाहिजे होतं ना तुला. मी चूक केली ना तर मी स्वतःला शिक्षा करणार. आप्पा चप्पल सोडा. आप्पा सोडा तुम्ही चप्पल. काय येण्यासारखं वागता तुम्ही? याला नाही अक्कल. मी काय केलं हे तुला दिसलं, पण मी हे का केलं ते नाही दिसलं तुला. का केलं ते विचार ना. मी फक्त माझ्या कुटुंबाचा विचार करत होतो. आपल्या घरातली सून दुसऱ्या माणसाकडे नोकरी मागायला जाते, याचा अर्थ लक्षात येतोय का तुला? एवढ्या वर्षांची येवलेकर कुटुंबाची प्रतिष्ठा धुळीला मिळाली असती ना. मी जर केलं नसतं ना तर येवलेकर कुटुंबाला तोंड दाखवायला जागा राहिली नसती. निशांत, तो सिन्नरकर आहे ना, तुझ्या बायकोचा वापर करून आपल्याला गोत्यात आणील. अप्पा माझी खूप मोठी चूक झाली, मला माफ करा. उठ. नाही नाही बावड्या, उठ उठ उठ. तुझी काही चूक नाही. काही चूक नाही. तू कसं आहे, बायकोच्या प्रेमा खातर तुला असं वाटलं असं म्हणून तू बोलला, काही हरकत नाही. पण कसं आहे ना, एक गोष्ट कायम लक्षात ठेव बर का. आपल्या कुटुंबाला आधी प्राधान्य द्यायचं आणि मला माझं कुटुंब सर्वस्व आहे, बाकी काही. आलं लक्षात? जा, तिला नीट समजावून सांग. जा.
संजीवनी, मला माफ कर. अहो, मी तुमची साथ नाही देऊ शकत. तुम्ही काही करा असं माझं म्हणणंच नाहीये. फक्त लग्नात मला जे वचन दिलं ना ते पाळा. माझ्या पाठीशी उभे राहा. बोला ना. मी जे काही करेन त्याची सगळी जबाबदारी मी घेईन. तुम्ही फक्त माझ्या पाठीशी उभे राहू शकत नाही का? नाही, मला नाही वाटत मी असं काही करू शकेन. जमलं तर माफ कर. थांब, बस इथं माझ्या बाजूला. हो, माझी जरा कामं राहिली आहेत, तेवढी आठवण येते. रोजचीच आहेत काम, होती निवांत. बस दारला. माझी गुणाची बायको दिवस रात्र किती करती माझ्या घरासाठी. घरात जरा काही खुट्ट झालं तरी मी तुला विचारतो. कसं आहे, तू अर्धांगीण आहे ना माझी, त्यामुळं घरात कसं जबाबदारीनं करशील वागशील असं मला वाटतं. बरोबर ना? हा, काय मान डोलवती. नवऱ्याचा जरा शब्द पडू देत नाही. तू दूध आणलं ना मला, दे ना. दे. धर. मला नको दूध. धर ना. नाही, पदराने नाही, पदराने. पदर बाजूला काढ. हाताने धर. हो, मी तापवून आणले दूध. हा, धर ना. असं नाही, असं धर ना. असं धर. घट्ट धर. आज घट्ट धरून ठेव. धर. या घरात तुला इतका मान सन्मान असताना असं झालंच कसं? झालंच कसं? धर घट्ट. असं. तू घरात असताना संजीवनी इंटरव्ह्यूला बाहेर गेली कशी? म्हणजे नक्कीच काहीतरी गोम आहे. आता परत असं जर का झालं तर काय होईल? आता तुझे फक्त हात भाजले का नाही,
उद्या जीभ आणि नरड भाजलं तर कसं वाटत? ए तू दूध निवलं असेल ना? दे इथं. दे. जा. अजून गरम आहे. संजीवनी ताई, संजीवनी ताई, संजीवनी ताई, संजीवनी ताई, ईश्वरी ताई, मनीषा ताई, रेणुका ताई, लवकर या इकडं. काय झालं ग? संजीवनी ताई नाही तिथं. नाहीये म्हणजे? अगं असेल कुठेतरी, बघा जरा शोधा. बघा कुठे गेली. मी इकडे बघते, बघून येते तिकडं. अहो नाही येत ते इथं, पण तिकडे पण नाही येते, कुठेही नाही येते. आता परत असं जर का झालं तर काय होईल? आता तुझे फक्त हात भाजले का नाही, उद्या जीभ आणि नरड भाजलं तर कसं वाटत?